विमान कोसळलेलं आहे। हे विमान कशा पद्धतीनं कोसळलेलं होतं त्याची अनेक दृश्य देखील समोर आलेली आहेत। अर्थात एबीपी माझा या दृश्यांची आत्ता तरी पुष्टी करत नाहीये, परंतु अनेक लोकांकडनं सध्या सोशल माध्यमांवर हे व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केले जात आहेत। अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये देखील त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांनी हे जी दृश्य आहेत ती चित्रित केलेली आहेत। आणि दुसरीकडे आपण जी दृश्य आता टीव्ही स्क्रीनवर पाहतोय ती आहेत हॉस्पिटलाच्या परिसरामधली, रुग्णालयाच्या परिसरामधली। या ठिकाणी देखील सध्या बचाव कार्य वेगानं सुरू आहेत। एकामागोमाग एक सतत ॲम्ब्युलन्स देखील येत आहेत आणि मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जे जखमींचे नातेवाईक आहेत ते देखील या संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। इकडचे जे स्थानिक आमदार असतील, प्रतिनिधी असतील, हे देखील या रुग्णालय परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। तर करता हूं सभी हमसे सहयोग करें, जितनी पुलिस, उसके अलावा जितनी भी एजेंसी, आर्मी, बीएसएफ, सीआईएसएफ, कॉरपोरेशन, कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं। प्लीज हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सके। थैंक यू। दरम्यान पोलिसांनी सध्या आम्हाला सहयोग करावा असे देखील एक आवाहन सध्या केलेलं आहे। आत्ता सध्या जी गरज आहे ती म्हणजे तातडीनं मदत कार्य करण्याची, त्यामुळे त्यासाठी सहयोग करा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। यासोबतच यामधली एक अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे या विमानामध्ये विजय रुपाणी देखील, गुजरातचे माजी मुख्यमंत्री, ते देखील प्रवास करत होते। त्यांचा देखील बोर्डिंग पास काही वेळापूर्वीच आपण पाहिलेला होता आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। हे जे विमान आहे ते एका रुग्णालयाच्या इमारतीवर देखील कोसळलेलं होतं आणि त्यातला काही जो भाग आहे तो इमारतीवर देखील अद्याप असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं आणि यामध्ये 15 डॉक्टर जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत। काहीतरी तांत्रिक बिघाड या विमानामध्ये झालेला होता। आता काय नेमका तांत्रिक बिघाड झाला हे आता आगामी काळात निश्चितचपणे तपासलं जाईल। या सगळ्याबाबतचं जे स्पष्टीकरण आहे ते देखील विमानतळ प्रशासनाकडनं अर्थात एअर इंडियाकडून देखील येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे तांत्रिक बिघाडाची कारणं शोधली जात आहेत, तर दुसरीकडे कोई रिश्तेदार है इस फ्लाइट में, ये एक और महिला है, इनसे बात करेंगे। आप क्या कहना चाहोगे अभी ये जो हादसा हुआ? मैं कुछ नहीं कहना चाहती थी। जो फ्लाइट क्रैश हुआ उसको हम बचा रहे थे, हमारी असारवा की पब्लिक बचा रही थी, दूसरा कुछ नहीं कहना में। अच्छा, आपने देखा हो किस तरीके का मंजर? हाँ हाँ, सब जल रहा था सब, दूसरा कुछ हम बचाने में पड़े थे सब लोगों को, इसलिए पता नहीं हम लोगों को दूसरा। कितने लोग घायल हुए होंगे? नहीं है, पता नहीं है, कुछ पता नहीं है। तो इस तरीके की बातें भी सामने आई है। यहाँ के कॉरपोरेटर है, उनसे बात की तो उसने बोला कि सब जल रहा था और सब जो यहाँ के असारवा विस्तार जो ये है उसके जो लोग थे वो पैसेंजर्स को बचाने में लगे हुए थे। तो इस प्रकार की बातें भी सामने आई है। जिस तरह से हमने बात की तो उसके जीजाजी प्लेन में थे, वो अभी उसकी खबर लेने पे यहाँ पे आए हुए हैं। जी, तेव्हा त्या तिकडचे जे स्थानिक प्रतिनिधी होते ते देखील सध्या मदत करत आहेत। संपूर्ण जो आम्हाला जे दृश्य दिसलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती अशी माहिती सध्या या स्थानिक प्रतिनिधींकडनं देण्यात आलेली होती। काहींचे जे नातेवाईक आहेत ते देखील सध्या या रुग्णालय परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे जी आग लागलेली होती ती आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दल देखील पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। विमानामध्ये एकूण 230 प्रवासी होते, त्यामुळे स्वाभाविकच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 12 क्रू मेंबर्स देखील होते आणि ज्या वेळेला या विमानानं उड्डाण घेतलेलं होतं त्यानंतर पायलटनं आपत्कालीन संदेश पाठवलेला होता अशी देखील माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता काय नेमकं पुढे घडलेलं होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या विमान हे संपूर्ण मेघानीनगर हा जो संपूर्ण रहिवासी भाग आहे या रहिवासी भागावर कोसळलेलं होतं, पडलेलं होतं। त्यामुळे या परिसरातले देखील अनेक लोक जखमी झालेले आहेत। काही भागांमध्ये आग देखील लागलेली आहे। एका मोठ्या इमारतीला देखील आग लागलेली होती आणि आग सध्या विझवण्याचं काम सुरू आहे। आगीवर काही प्रमाणात देखील नियंत्रण मिळवण्याचं सध्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। दरम्यान जी माहिती हाती आलेली आहे आत्तापर्यंतची त्या माहितीनुसार संपूर्ण जर आपण याचा घटनाक्रम बघितला
तर या घटनाक्रमामध्ये अर्थात एक अपडेट आले ते म्हणजे विमानामध्ये 169 भारतीय प्रवासी होते, 53 ब्रिटिश प्रवासी होते, तर पोर्तुगालचे 7 तर कॅनडाचा 1 नागरिक या विमानातून प्रवास करत होता. ही एक महत्त्वाची अपडेट. या विमानामधून 169 भारतीय प्रवासी प्रवास करत होते, 53 ब्रिटिश प्रवास तर पोर्तुगाल